ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। NDRF आणि SDRFच्या टीम सज्ज। नागपूरचे जिल्हाधिकारी पांढुर्णा गावामध्ये दाखल। नमस्कार, T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाची बातमी, आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा राडा। आकाशवाणी आमदार निवासामधील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी फटकावलं। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावलं। त्यानंतर हा मुद्दा विधान परिषदेतही गाजला। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचं कारण होतं निकृष्ट दर्जाचं आणि खराब झालेलं जेवण। रात्री 9:30च्या सुमारास संजय गायकवाडांनी आमदार निवासच्या कॅन्टीन मधून भात, डाळ आणि चपाती मागवली, पण जेवताना डाळीचा वास आल्यानं आमदार महोदय चांगलेच भडकले। आहे त्या स्थितीत म्हणजेच टॉवेल आणि बनियानवर संजय गायकवाड थेट कॅन्टीन मध्ये पोहोचले। गुलाबी रंगाचा टॉवेल, पांढऱ्या रंगाचं बनियान, बनियानला अडकवलेला चष्मा आणि हातामध्ये डाळीची पिशवी घेऊन आमदार थेट कॅन्टीन मध्ये आले। त्यांनी काउंटरवरच्या कर्मचाऱ्याला डाळीची पिशवी दाखवत वास घ्यायला लावला। डाळ खराब असल्याचं कर्मचाऱ्यानं मान्य केलं। त्यानंतर डाळ कोणी दिली असा जाब विचारत गायकवाड यांनी डाळ देणाऱ्याला मारायला सुरुवात केली। गायकवाडांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला 6 चापटा आणि 4 ठोसे लगावले। गायकवाडांचा एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला। या ठोशात तो कर्मचारी खाली कोसळला। गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी ही कॅन्टीन कर्मचाऱ्याला चापटवत कॉलर पकडली। त्यानंतर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत त्या कर्मचाऱ्याची सुटका केली। त्यानंतर गायकवाडांनी कॅन्टीन मध्ये जेवत असलेल्या सर्वांनाच बिल देऊ नका असं सांगितलं। गायकवाडांनी कार्यकर्त्याला FDIच्या अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगितला। या राड्यानंतर पोलिसही आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये पोहोचले। FDIच्या कर्मचाऱ्यांनी देखील कॅन्टीन मध्ये येत तपासणी केली। आणि 10 दिवसाचं जेवण शिळक हो घालतो होय। चिकन 10 दिवसाचं, मटन 10 दिवसाचं, साधं आता हे डाळ नाही म्हटलं, मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसाच्या आधीच आहे। तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे। मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नहीं। कुछ चीज खराब है, कुछ खाने का चीज कुछ खराब करके मार, सब लोग खा रहे, बाद सब लोग बोलते हैं खाना मत खाओ मत खाओ। अब वो बोल रहे जो भी खाना पैसा नहीं देने का, ऐसा बोल रहे हम। ये कितने लोगों को मारा उन्होंने? एक आदमी को मारा, वही।
संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या निकृष्ट जेवणाची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. गायकवाडांच्या मारहाणीचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर गायकवाडांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय की आपला ह्या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही. हे का रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय, कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करा.